मित्रमंडळी भेटतात, दोन पेग लावतात, गाडी काढतात आणि पिकनिकला निघतात आणि नेमकेच पोलीस त्यांना पकडतात. मित्र नमस्कार, मी आहे ॲडव्होकेट सागर शिंदे आणि मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता ड्रिंक अँड ड्राईव्ह. तर हा त्याचा आपण आता दुसरा भाग बनवत आहोत. तर आपल्या देशामध्ये मोटर व्हेकल ॲक्ट 1988च्या कलम 185 अन्वये दारू पिऊन गाडी चालवणं हा दंडनीय अपराध म्हणजे गुन्हा आहे. तर मी मागे सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये अल्कोहोल कन्झम्पशन म्हणजे दारू सेवन करायचं प्रत्येक राज्यान्वये म्हणजे डिफर फ्रॉम स्टेट टू स्टेट एक एज लिमिट आहे, एक वयोमर्यादा आहे. तर ते आपल्या देशामध्ये 18 ते 25 अशी ढोबळमानाने वयोमर्यादा आहे. तर त्या वयोमर्यादेप्रमाणे तुम्ही अल्कोहोल सेवन करू शकता, पण अल्कोहोल सेवन करणं हे अतिशय चुकीचं आहे, ते करू नये. आता कायद्यामध्ये प्रयोजन आहे, काहींना करावं असं वाटतं तर ते करतात. तर आता पोलिसांनी पकडलंय त्यावेळेस नेमकं काय होतं, तर पोलिसांकडे असते अल्कोहोल टेस्टिंग मशीन, म्हणजे ज्याला आपण मद्यमापन यंत्र असं म्हणू शकतो. तर आपल्या देशामध्ये एक BSC म्हणतात त्याला, म्हणजे ब्लड अल्कोहोल कंटेंट, हे दर 100 ml ला 0.03% याच्या वर जर अल्कोहोल आपल्या बॉडीमध्ये म्हणजे रक्तामध्ये मिळालं तर तो गुन्हा मानला जातो आणि त्याला शिक्षा होते. बरं, बहुतेक करून काय होतं, ट्रॅफिक पोलीस जे असतात ते छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये पकडतात, अडवतात आणि एक चलान कट करतात, दंड भरायला लावतात आणि आपल्याला जाऊ देतात. पण ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसमध्ये तसं नाही आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसमध्ये काय होतं, ट्रॅफिकवाले पकडतात, ब्लड अल्कोहोल टेस्टिंग मशीन जी असते ती तुमच्या तोंडाजवळ नेतात, त्याच्यामध्ये फुंकायला लावतात, त्याच्यामध्ये अल्कोहोल कंटेंट जे मगाशी सांगितलं की 100 ml ला 0.03% वर असेल तर तुमच्यावर गुन्हा नोंद होतो. आणि येथे केवळ गुन्हा नोंद झाल्यावर दंडनीय अपराध म्हणून चलन कट न करता तुम्हाला जवळच्या प्रथम वर्गीय न्यायदंडाधिकारी यांच्या पुढे सादर केले जाते. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की पोलिसांकडे अल्कोहोल टेस्टिंग मशीन असणं अनिवार्य आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस प्रथम वर्गीय न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सादर केलं जातं त्यावेळेस तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एकतर गुन्हा कबूल करा, दंड भरा आणि सुटून जा. दुसरा पर्याय असतो तुम्ही गुन्हा कबूल करू नका आणि गुन्ह्याची ट्रायल चालवा. हे त्यातले वेगळे भाग आहेत. आता काही जण फाईल पे करतात आणि काही जण ट्रायलला सामोरे जातात. कधी कधी नाईलाज असतं किंवा चुकून म्हणा पोलीस खोटी केस देखील दाखल करू शकतात. अशा वेळेस जर आपल्याला वाटत असेल की ही केस खोटी आहे त्यावेळेस आपण दंड न देता ट्रायलला सामोरं जावं आणि ट्रायलमध्ये जो काही दंड मिळेल तो दंड देण्यात यावा. पण ट्रायलला जावं की न जावं हे थोडं रिस्की आहे, कारण कसं आहे 2016 मध्ये जी अमेंडमेंट झाली त्या अमेंडमेंटनुसार आपल्याला असं त्याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलेलं आहे की तुमची ड्रिंक अँड ड्राईव्हचा जो दंड आहे तो 2,000 ते 10,000च्या मध्ये आकारण्यात येईल आणि त्याचबरोबर 6 महिन्याची सजा देखील आपणास होईल. म्हणून आपण फार विचारपूर्वक गाडी चालवणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा, दारू तर प्यायचीच नाही, आणि दुसरा मुद्दा, जर दारू प्यायले तर गाडी चालवायची नाही, कारण दारू प्यायले, पिकनिकला गेले, गाडी चालवली, पोलीस पकडणार
सजा होणार आणि सजा झाल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, कारण दारू पिऊन गाडी चालवण्याचं जास्तीत जास्त वयोगट हा तरुण आहे, तर त्यांनी या गोष्टीचं भान ठेवावं. आणि जी काही किशोरवयीन मुलं असतील त्यांनी देखील या गोष्टीचं भान ठेवावं, त्यांच्या पालकाने देखील या गोष्टीचं भान ठेवावं. अजूनही पुण्यातील अगरवाल केसचे पडसाद मिटलेले नाही आहेत, त्यामुळे आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. दारू पिऊ नका, दारू पिऊन गाडी चालवू नका आणि गाडी चालवताना नेहमी सुरक्षितरित्या गाडी चालवा. मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरा, कार चालवताना कारमध्ये बसताना सीट बेल्ट वापरा. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. धन्यवाद.